तर नमस्कार मंडळी, मी चाललोय गावाक कोकणात आणि ह्या आसा आमचा वैभववाडी रेल्वे स्टेशन आणि हे आसात आमच्या कोकिसरे गावची मंदिर आणि कार्यक्रमाचे आमच्या बोर्ड लागले आहेत. ह्या आमचा हा समाज मंदिर आणि विठ्ठल रखुमाई मंदिर कोकिसरे कुंभारवाडीत आणि ह्यो आमच्या विठ्ठल रखुमाईचो आणि संत शिरोमणी गोरोबा काकांचो गाभारो हा. मूर्ती बघा, गोरोबा काकांची मूर्ती आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघून मन प्रसन्नच होऊक होया. सोज्वळ रूप हा आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती कशी सजवलेली आहे बघा. कार्यक्रम असल्यामुळे दरवर्षी नवनवीन कार्यक्रम असतात, डबलबारी असतात, भजनं असतात आणि दुसऱ्या दिवशी आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती आणि पूजेक माझी बहीण आणि आमचे भाऊजी बसले आहेत. त्यांचा यावर्षी लगीन झाला आणि मंदिरात बरेच ग्रामस्थ सत्यनारायणाच्या पूजेचे श्रवण करतात. आमची ही चिल्लर पार्टी आहे जांभोडेकरांची आणि पूजा झाल्यावर महिलांनी भजन केल्याने या महिला भजन आमचं बऱ्याच वर्षानंतर सगळ्या महिला एकत्र येऊन भजन केल्याने आमच्याकडे पहिले गणपतीत महिला भजन पण करीत, पण सध्या सगळे मुंबईत असल्यामुळे बऱ्याच वर्षांत महिला भजन झाला आमच्याकडे. आणि माझ्या आत्तीचा पोरगा जो डगा तबला वाजवता आणि माझा पुतण्या बाजू जो पकवाद वाजवता आणि सगळी आमची महिला मंडळ. हरिभजनाचो वारसो आमच्या कोकिसरे गावाक लाभलेलोच हा. बरेच भजनी कलावंत आमच्या कोकिसरे गावात पखवाज वादक आहेत आणि नंतर तिसरा दिवस होतो दिंडीचो आणि मी पालखी डोक्यार घेऊन पालखी नाचवतोय आणि रात्री होता या दिंडी भजन. अप्रतिम असं सोहळं होतं ह्यो दिंडी भजनाचो. मी पहिल्यांदाच दिंडी भजन काय असतं ह्या बघलेलं आहे आणि माझा मित्र विठ्ठलाची भूमिका करता तो माझा मित्र हा आणि मी त्याला वळखकच नाही. आणि ह्यो दिंडीचो सोहळो हा आमच्या गावात गोरोबाकांची पालखी निघता आणि आमचे सगळे गावातले पोरगे आनंद घेतात दिंडीचो. म्हणजे ह्या वर्षी आमचा 25वा रौप्य महोत्सव होता, त्यामुळे पुरो गावच उतारलो होतो मुंबईसून आणि पोरगे बघा कसे मजा करतात, मजा घेतात. हरिभजनाचा वेळच असा असता आणि रात्री पालखी मंदिरात दिली आणि माझ्या आईन पण फेर धरल्यान आणि सगळे पोरगे मजा करतात. ह्यो दादा म्हाका सांगता की तू ये ना. आणि शेवटचो दिवस विठ्ठल रखुमाईच्या मंदिरातलो आणि ह्यो गाभाऱ्यातलो नजारो आणि माऊलींका साष्टांग दंडवत केलं आणि मी निघालो घराकडे.